आणतो. पन्नास हो 50 आहे 50 एक्स्ट्रा 50 आहे. मंडळाबद्दल काय सांगा आता. ठीक आहे हरकत नाही. महिला मंडळाचे अध्यक्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष आमचा शिवरात्रीचा प्रोग्राम चालू आहे. आता उद्याचा आमची भंडाऱ्याची तयारी. संध्याकाळचा काय प्रोग्राम आहे? संध्याकाळी आमच्याकडे एक आता आम्ही इथे जेवणाचा कार्यक्रम करतोय. काकी तुमचं नाव सांगा. माझं नाव दीपक सोडी. मग आता उद्याचा प्रोग्राम काय आहे? उद्या भंडारा आहे त्याच्यामुळे जरा पहिलं जेवण करायला हे करणार सुरुवात करणार. नंतर आम्ही जरा या अध्यक्षाच्या मिसेस आहे. म्हणजे वर्षातून एक दिवस असतो तो आम्ही आनंद लुटतो. नंतर महाप्रसाद असतो. मग भजनामध्ये फुगड्या बिगड्या सर्व लय मजा करतो आम्ही. आणि आम्हाला की नाही असं वाटतं की तो एक दिवस संपूच नाही. तो आम्ही म्हणजे साजरा करतो. वर्षानुवर्ष पिढी चाललेलंच आहे. आता रुद्राभिषेक कसा झाला? एकदम म्हणजे 1 वाजता चालू झाला तर सकाळी 5:30 पर्यंत आम्ही अभिषेकलाच बसलेलो होतो. नमस्कार, माझं नाव वैशाली निलेश कावडे. मी मालवी समर्थ सेवा मंडळ इथे सेक्रेटरी या पदावरती आहे. मग महिला मंडळांना कसं तुम्ही सहकार्य करता? ऍक्च्युली मी सहकार्य करायच्या ऐवजी महिला मंडळच आम्हाला सहकार्य करतात. आणि यांचं सहकार्य एवढं योगदान असतं की म्हणजे आज बोलवल्यानंतर कुणीही महिला ताबडतोब कामासाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. संध्याकाळी काय काय प्रोग्राम आहे? आमचा 3 दिवस प्रोग्राम असतो. पहिल्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा असते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी महारुद्राभिषेक असतो आणि तिसऱ्या दिवशी भंडारा असतो. महारुद्राभिषेक करतेवेळी तुम्ही होता? हो मग त्यामध्ये तुम्ही रुद्राभिषेक केलेला? हो मी बसते. मग मजा आली की? म्हणजे एक मन प्रसन्न होतं. आणि आम्ही हे वर्षानुवर्षी चालत आलेली परंपरा आहे आमच्या मंडळाची. आम्ही दरवर्षी रुद्राभिषेक करतो आणि खूप मोठ्या थाटामाटाने साजरा करतो. आणि सकाळचा रात्री आमचा मध्यंतरी 1-2च्या दरम्यान अभिषेक चालू होतो. खूप पहाटे आमचं 5-5:30. आणि लहान पोरांचे कार्यक्रम खूप छान असे होतात असे बोलतात. हो उत्कृष्टपणे करतात. मग आज संध्याकाळी काय कार्यक्रम आहे? आज संध्याकाळी पाहुण्यांचा आभार सत्कार आहे आणि मुलांचे कार्यक्रम आमचे कालच झाले. मुलांनी व्यवस्थित डान्स केले. त्यांची ऍक्टिव्हिटी खूप छान होती, बघण्यासारखी होती. आणि त्याच्यामध्ये त्या मुलांना प्रोत्साहन देणारे पालकही आमच्याकडे बरेच आहेत. संध्याकाळी काय नमन आहे की काय आहे? दशावतार कार्यक्रम आहे नमन. तो किती वाजता चालू होणार आहे? संध्याकाळी ठीक आहे, तुम्हाला भेटून छान वाटलं. की तुमचं नाव काय? माझं नाव सिद्धिका गणेश दर्गे. काय करताय? आता आम्ही तांदूळ साफ करायला, डाळ साफ करायला, सगळी भाजी वगैरे साफ करायला कडधान्य. मग आता संध्याकाळी फुल धमाल असणार. संध्याकाळी आम्हाला खूप मजा येते. आम्ही 4 दिवस खूप मजा करतो. बायका पण आमचे कार्यक्रम असतात. भरपूर सगळे आवर्जून येऊन सगळे कार्यक्रम खूप मजा करतो. आम्हाला आवड पण आहे. चांगली गोष्ट आहे. सर्व. तुमचं नाव काय? मनीषा पुरुषोत्तम कासले. अच्छा. मग काय चहा? हो आम्ही आता सगळ्या महिलांसाठी कार्यक्रम झालेला आहे. तांदूळ साफ करायचा आणि त्याच्यासाठी आता चहा बनवतो. चहा ह्या रोहिणी वारंग बनवत आहेत. त्या एक्सपर्ट आहेत चहा बनवण्यात. मस्त चहा बनवतात. काकी तुमचं नाव सांगा. रोहिणी रावजी वारंग. काकी तुमचं पण नाव सांगा. अजून काय सांगायचंय तुला? का चहा मध्ये काय काय मसाला टाकलाय ते तरी सांगा. चहा पियाला नंतर मला सांगायचं आहे. चहा बनवताना काही सांगायचं नसतं. अच्छा. सिक्रेट रेसिपी काय? चहा बनवून मग नंतर मला सांगा.
झाली का? मंडळाला आमचे रक्तदीप मंडळाचे सर्व म्हणजे अजून बाई साहेब आम्हाला प्रत्येक वर्षी सहकार्य करतात. म्हणजे भरपूर असं त्यांचं सहकार्य आहे. अरविंद साऊंड सर्व्हिसचे मालक अरविंद साहेब त्यांच्याकडे मोठे मोठे कलाकार साऊंड येत होते भजन रेकॉर्ड करायला किंवा दोन मुलगे किरण अरविंद आणि अविनाश दोघेजण मोठं सहकार्य असतं आणि प्रत्येक वर्षी आम्हाला मोठं सहकार्य करून साऊंड सिस्टमची चांगली खबरदारी म्हणा असावकारी नाट्य म्हणा म्हणून म्हणा असे मोठे मोठे कार्यक्रम बाईसाहेब राबवतात तिथे आमच्याकडे. आणि मी बाईसाहेबांना दोन शब्द विचारून तुम्हाला आमच्या मंडळाबद्दल काय वाटतं? दोन शब्द सांगा. मंडळामध्ये मला इथं ज्या वेळेला मी साऊंड सिस्टम लावतो त्या वेळेला मला इथं आपुलकी मिळते, माणुसकी मिळते. आणि मी जे काम करतो तो पैशासाठी मीच काम करत नाही. मी जो करतो तो भगवान केदारनाथाचा आशीर्वाद मिळेल या उद्देशाने काम करतो आणि त्याच्यामुळे मला चांगला आशीर्वाद त्यामुळे मिळतो. मला काय किती पैसे मिळतात कोण किती देतं ते मी पाहत नाही. अजूनपर्यंत कधी मला जे पाकिट दिलं मी कधी मोजले पण नाही. त्याचं कारण काय, मी पैशासाठी कामच करत नाही. माझा धंदा आहे कमर्शियल आहे, प्रोफेशनल आहे, सर्व आहे. परंतु इथं फक्त मी भगवान केदारनाथाच्या आशीर्वादासाठी काम करतो. आणि सगळ्यांचं मला इथं ज्येष्ठ जे सभासद आहे माझ्या काळातले माझ्या वयातले जेवढे सभासद आहेत ते मला सहकार्य करतात. आणि त्याच्यामुळंच मी आत्तापर्यंत इथं त्यांनी शब्द दिल्यानंतर इथं येतो. तर मी आत्ता माझं वय झालं, वयाच्यामुळं मला धावपळ करता येत नाही. मुलं आपापल्या कामामध्ये बिझी असतात. त्याच्यामुळे मुलांचं पण मला साथ मिळत नाही काही वेळेला. म्हणून समर्थ सेवा मंडळाला यायचं म्हटलं की मला तो आनंदच वाटतो. त्याचं कारण हे आहे की मला इथं सर्व प्रोत्साहन मिळतं, सगळ्यांची साथ मिळते. अनंत मांडके, रामचंद्र राऊत आणि दीपक तोडे हे यांच्याबरोबर काम करायला एवढी खुशी मिळते की कुठल्या गोष्टीला नकारात्मक ना हा शब्द नसतो, सगळ्या गोष्टीला होकारात्मक असतो. ज्या वेळेला आम्ही त्याचं साऊंड सिस्टम लावतो, आता हा सोहळा त्यानंतर मेथी कन्सोल, ह्याला मिक्सर बोलतात, काही कन्सोल बोलतात, प्रोफेशनल ह्याच्यामध्ये कन्सोल बोलतात, बाकीचे जनरल लोक मिक्सर बोलतात. हा जो सिस्टम कन्सोल आहे हा त्याची किंमत आता जवळजवळ 75,000ला मी देतो. आता हे जुना मॉडेल घेतो. आता नवीन मॉडेल आलेलं आहे. नवीन मॉडेलमध्ये ₹1,00,000 ₹50,000वरती सिस्टम आहे. इतर जी कामं करतात त्याच्यासाठी 16 चॅनलचा मिक्सर म्हणजे P सिरीजचा व्हिडिओ मास्टर आहे, P2. आणि आत्ताच मी नवीन मॉनिटर घेतले, 2 स्पीकर मॉनिटर. 60,000ला 2 ऑडिओ सेंटरचे स्पीकर घेतले. त्याला छोटे दिसतात पण त्याची कॅपॅसिटी फार मोठी आहे, त्याला व्हॅल्यू जास्त आहे. धन्यवाद. पुढे आपण परत भेटूया संध्याकाळी. काकी तुमचं नाव काय? आमच्या मंडळामध्ये 3 दिवस कार्यक्रम असतात. पहिल्या दिवशी पूजा असते, संध्याकाळी महामुलांचे कार्यक्रम असतात. त्याच्यानंतर महाअभिषेक असतो रात्री 12च्या नंतर. दुसऱ्या दिवशी आमच्या इथे महाशिवरात्रीचा उत्सव छान अशा प्रकारे होतो. दुपारनंतर आमचा महिलांचा कार्यक्रम असतो. संध्याकाळी आमच्या म्हणजे असे काय कार्यक्रम असतात, भजनाचं कार्यक्रम असतात. तिसऱ्या दिवशी आमच्या इथे महाप्रसाद मोठा भंडारा असतो. त्याने आम्ही आता काय साफ करून झालं तुम्ही? वाटाणे चहा कशी? छान बनवली वारगी साईडनी. काकी तुमचं नाव काय? आम्ही गाजर किशोर
त्याला बोलायला लाज वाटते. तुमचं नाव काय? माझं नाव अश्विनी अशोक माळकर. आमच्या सध्या समर्थ सेवा मंडळमध्ये दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे भरपूर छान छान कार्यक्रम असतात. खूप मजा वाटते. असं मग चहा कशी झाली? चहा सुंदर आहे. कोणी बनवली चहा? आमच्याच मंडळातल्या बायकाने. हो काय? काकी तुमचं नाव काय? दीपाली दिलीप पवार. मग काय आता काय वाटाणे बिटाणे सोडून झाले? गाजर किसले, कापले, पाठवले आणि आता हे करणार, आनंद घेणार असा हे करून कार्यक्रमामध्ये. आमचा कार्यक्रम चालू झालाय. 3 दिवस झाले. उद्या 3 दिवस होते. खूप मजा वाटली आम्हाला. आज आमचं साफसफाईचं काम करताना हे साफ केलं होतं सगळा वाटाणे तांदूळ. आणि उद्या आमचा भंडारा आहे. 3 दिवस आमचे घर बच्चे कार्यक्रम असतात. भंडारामध्ये काय काय असतं? भंडाऱ्यामध्ये भात, डाळ, भाजी, पापड, लोणचा, बुंदी. हा काय? तोंडाला पाणी सुटलं. पाणी बुंदीचा मग बुंदी. चहा कशी झाली? चहा सुंदर झाली. तुमचं नाव काय? काय साफ केलं? आता काय साफ केलं सांग ना. वाटाणे केले काय काम केलं तुम्ही? तुमच्या या महाशिवरात्रीचं पहिलं वर्ष ना? दुसरं वर्ष. चौथं वर्ष. मजा येते की नाही? मग रात्री लहान पोरांची डान्स होते, कसे वाटले तुम्हाला? छान वाटले. बाकी तुमचं नाव काय? हा, मग काय काम केलं तुम्ही? बाकी तुमचं नाव काय? मग आता तुम्ही एक उखाणा तरी द्या. घ्या, छोटा मोठा घ्या. घ्या. इकडं बघ ना. शंकराच्या पिंट्याला द्राक्षाची वेळ, त्याला घालते पाणी वापरून, संजय रावांचं नाव घेते, सर्वांचं मन राखतो. काय मग आज काय साफ केलं? आज आम्ही वाटाणे गावात टाकतो. प्रसाद नाही भेटली? तुमचं नाव काय? सांगितलं ना. काय काम केलं? तांदूळ साफ केलेले, फुलं वाटली घेतलेली, चहा प्यायला. बस झालं. नाव घेताय? घ्या हे होऊन जाऊ दे. काकी काकी नाव काय तुमचं? काय काम केलं? तांदूळ साफ केले. मजा येते की नाही तांदूळ साफ करायला? तांदूळ साफ करायला मजा येते की नाही? काकी तुमचं नाव काय? थांबा मी जवळ येतो. आवाज येत नाही. नाव काय तुमचं? काय काम केलं तुम्ही? काय ना काहीतरी सांगा आता. तुम्ही काय साफ केलं? मी नव्हतो इथं, मी खाली गेलेलो. चहा पिली. चहा कशी झाली? गोड झाले, मस्ती झाले. काकी तुमचं नाव काय? काय काम केलं? एक उखाणा तरी द्या.
आंटी आपका नाम क्या है? क्या क्या आपने क्या काम किया? सभी वटाने साफ वहिनी आता तुम्ही राहिल्या बोला आता काय तुमचं नाव काय? मग काय काम केलं तुम्ही? आता एक दुकान तरी घ्या. अरे वा वा कुठं आलं का तुम्हाला काम करता? मी बोलू बाकी तुमचं नाव काय? काय काम केलं? सर्व तेच काम करतात. मग आता चहा कशी झाली? हे बोलतात कच्ची विच्ची झाली साखर विकर नव्हती. तुमचं नाव काय? अच्छा काय काम केलं? तांदूळ साफ केले, वाटाणे साफ केले, डाळ केली, चहा पण केली. मग आता संध्याकाळी काय कार्यक्रम आहे? नमन आम्ही येणार बघायला येणार. मजा येणार बघ. हो काय मग काय काम झाली वाटतं सर्व साफसफाई? हो काय मग संध्याकाळी काय कार्यक्रम आहे? हो काय मग भंडाऱ्याला काय काय? तर माईक विक देऊ काय विचार? हा बस काय आता उकाना सांगा. उकाना सांगा. हा काय काम केलं? हो काय मग मजा आली की नाही तांदूळ साफ करायला? काय काय भेटलं? फुलं भेटली, हळदी झालं, चहा भेटली. हा प्रसाद नाही भेटला? मम्मी नाव सांग. काय करते हे काय? डाळ आहे, डाळ साफ करते. उद्या भंडारा आहे ना? हा उद्या भंडारा आहे ना? हा काय हा काय काय भेटलंय? तुम्ही पण दिसता ह्याच्यामध्ये. बोल बोल नाव काय तुझं? सुभद्रा विश्वनाथ. रात्री उड्या मारत होती स्टेजवरती. मी डान्स केला. हो काय कुठला गाणं कुठला होता? तू डान्स केलं तुला नाही माहित? हा मग काय तुला काय करायला सांगणार आहेस? फॉलो करायला सांगणार आहेस ना? हा हे गाईज तुमचं माझं YouTube चॅनल स्वागत आहे. मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय पाया पडायला आले? मजा पड. अरे हे काय रे? शंभू विकास बिजी. हे आयडल काय रे? ही बघ लपते साईडला ही बघ एलियन. दिसली काकी काय करताय? झाली काय घरची कामं? मग आता संध्याकाळी जागा पकडायला जायची आहे ना? पकडून ठेवा, माझी पण पकडून ठेवा जागा.
हाय करा. हाय हाय. मग काय मम्मीची टेस्ट झाली. मम्मीची टेस्ट काय जेवण बनवतील करेल कसा कशी करतो काय बनवायला म्हटलं मम्मी अशी बघ अशी बघ कशी बघ आता ते बघ करीत असेल. कशी कशी अशी बघ आणि तशी बघ. नमस्कार. आजचा तिसरा दिवस महाशिवरात्रीचा भंडारा आहे. आता महिलांचा भाजी कापण्याचा कार्यक्रम आहे. तर आपण जाऊया मैदानामध्ये आणि बघूया बायका कोणत्या कोणत्या भाज्या. वाचन कर. एवढा लागणार. तो बोला 2 किलो. ह्या 2 किलो होत्या. त्याच्यावरती त्याने काढून दिलेल्या मला. म्हणून तर मी भांडं तिथे ठेवलं होतं ते. मग थोड्याच्या वक्तावरती टाकाने लावा म्हणून बोलला तो. काय का जण इकडे तोंड करून बोलून गेलो तरी
फक्त जिओ कंपनीचा आहे. बटाटी शिजवत आहे. बटाटी माती आहे, नवीन आहे ना बटाटी, त्याच्यामुळे आता तिला जरा स्वच्छ करतो. माती पोटात जाईल ना आमच्या बायकांच्या. काकी काय करताय? खोबरं किस्ती आहे. आज आमच्याकडे भंडारा आहे ना, सगळ्या महिला आम्ही एकत्र झालो आहोत, त्यामुळे काम आहे ते आपल्याला करायचं आहे. थोडं खोबरं किस्ती आहे. मग आता होऊन जाऊ दे. तुम्ही नाही घेणार का? तुम्ही घ्या. मग घ्या आता एक दुकाना. शंकराच्या देवळात सोन्याचा कळस हा. आणि राऊजी औरंगाचे नाव घ्यायला मला नाही आळस. अरे काकी सोडे काका कुठे आहेत? काय काम करताय? दिसले नाही सकाळ असून. हे बिझी आहेत ना सध्या, सगळं काम देखरेख चालू आहे ना. हो काय? किती किसून झालं खोबरा? झालंय पण वाटी. एकच वाटी आली. एकच वाटी बोलतात. ते आता आलेत ना. खोबरा जोरात चालू आहे खोबरा घेतला. आणि मम्मीला मम्मीला नाव घ्यायला सांग. आम्हाला एकाला सांगू का? आता घे नाव घ्यायचं. जाऊ दे आता बोलतात काकी तर घे नाव आता. बोल. वा वा. हा. मोठी व्हिडिओ आहे ना, खूप मोठी. कारण म्हणजे 2 दिवस आहे. मला की पापड एवढे. पापड आमच्या 100 किलो तांदूळ असतात आमच्या मंडळामध्ये भंडाऱ्याला. ह्याची 4 पुढे करायला लागतात. छोटे किलो करायला लागतात. सगळ्या माणसांना करायला पाहिजे. जेवढा माणूस आहे तेवढ्यासाठी. मग बाकीची तयारी कुठपर्यंत आली? बाकीची तयारी कुठपर्यंत आली? लेडीज सगळ्या आल्या, महिला वगैरे लागून लेडीज वगैरे आले. कोणी देणार आणि आमच्या लेडीजचं काम आपण द्यायचं. आता तुमचं प्रत्येकांचं नाव सांगा. आजी तुमचं नाव काय? तुमचं नाव? तुम्हाला ओळख असेल. हे आपले अध्यक्ष, महिला मंडळाचे अध्यक्ष नीता कुंभार, त्यांचा आवाज बसलेला आहे. प्राची चिंचवलकर, प्रणाली प्रकाश बोगले. तुम्हाला सर्वांना भेटून खूप आनंद झाला. आम्हाला पण खूप आनंद वाटतोय. काय बनवताय? काय वाटण कसलं काढताय? वाटण वाटण मेन मोबाईलची क्वालिटी.
अभी आपको पत्ते का नाम ले रहे हैं। अरे बताइए भेजो यार, किधर किधर बताओगे अभी? अरे रात हो गया, एक भाजी का डालने ही जा रहे हैं, बाकी वो डाल देंगे। दाल के लिए दाल हो गया ना। टाइम लागेल का? परत डोकं झालं माझं, त्यावेळेला मला पाठीचा चाललंय. भालू काय बनवतोय? काय बनवतोस ते सांग. ही कोबीची भाजी. कोबीची भाजी. अरे भाजी कुठे आहे? टाकलं. दाल एकदम घटघट दिसते रे, मजा येणार आहे खायला. तुमचं नाव काय काकी? माझं नाव सविता. बोलू? पूर्ण बोला. सविता मनोहर गुरव. काय करतोय इथं? गाडी होता टेबल, त्याच्यावर होता फोन आणि रावाने दाखवला मला पिक्चर हम आपके है कौन. इकडं पापड चालतो. आता झाले ते टाकून जाऊन दे साहेब. बोल तू. दोन येतात म्हणजे म्हणजे तेल समोसा काय करू नाव सांगा तुमचं. पापड करताय का? चालायला पाहिजे ना. कृषी करायची जास्त नको टाकू. काय बोलताय? कसं वाटलं जेवण? हा माझा मित्र आहे जेवण बनवणारा. हा काय? कांदा बिगर लसूण. तुमचं नाव काय? पनीरची भाजी कशी काय म्हणजे एक नंबर आहे. आणि चाळीस चायनीजला तर सवालच नाही, प्रश्नच नाही. दादा ना पाहतो. हो काकी भात देऊ काय? काय बुंदी बिंदी? चिकट झाले. काय पाहिजे तुला? पाणी पाणी पाणी.